नमस्कार, मी शिवनाथ सुतार तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे। कवितेचं नाव आहे भविष्यातला अंधार। सरकार आणतंय रोज एक नवी योजना, घेणार होतंय आयदी आणि कामच करना। बालवाडीतल्या लेकराला रोज फुकटचा भात, अभ्यासाची बोंबाबोंब आणि डोक्याला वात। तुम्हीच म्हणता कायदा सर्वांना समान असावा, मुलगा मुलगी हा भेद समाजात नसावा। अहो मुलींना मिळते एसटी पासात पूर्णपणे सवलत, अहो मुलंही गरीब असू शकतात की, मग अशी का गफलत। रानातलं वीज बिल तुम्ही करताय सरसकट माफ, आणि घरचं वीज बिल मात्र नुसता डोक्याला ताप। आता काय आली तर लाडकी बहीण योजना, अहो फॉर्म भरल्यापासून रोजगाराला बाई मिळेना। समाज सारा कधी एकवटत नाही, सरकारला कुणी जाब विचारत नाही। अहो सरकार हे असं किती दिवस चालणार, यामुळं येईल एक दिवस भविष्यात अंधार। सगळंच आयतं मिळत गेलं तर जनतेनं काम धंदा तरी का करावा। पोट आपसूक भरतंय मग देह डोलारा तरी का हलवावा। रयतेची अवस्था कुक्कुटपालनातल्या कोंबडीसारखी होईल, मनापासून काम करण्याचा सर्वांना खरंच आळस येईल। शेतीतलं उत्पन्न व जनावराचं दूध या मिळकतीत हमी भाव असावा, पण मिळकतीपेक्षा उत्पत्तीचा खर्च जास्त नसावा। सगळ्यांना हात पाय झाडून काम करण्याची संधी द्या, साऱ्या सुविधा मोफत नाही पण कमी दरात द्या। हेच मागणं सरकारला की सगळे झाडून कामाला लावा, हेच मागणं सरकारला की सगळे झाडून कामाला लावा। अन्यथा एक दिवस आपला परिचय फुकट्यांचा व आयद्यांचा देश असा नाही व्हावा। कविता जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा, आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।